नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची हटव भाजी किंवा याला हरभऱ्याचं गरगट देखील म्हणतात. तर ग्रामीण भागात अगदी सहज आपल्याला हरभऱ्याची भाजी मिळते, पण शहरात आपल्याला सहजासहजी हरभऱ्याची भाजी मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपण हरभऱ्याची जुडी आणल्यानंतर त्याचे कवळी पानं किंवा शेंडा अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण कवळी पानं जी आहेत हरभऱ्याची ते आपल्याला फक्त यामधून काढून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी कवळी जे पानं आहेत, वरचा जो शेंडा तोच आपण इथे कट करून घ्यायचा. तर इथे मी जी कवळी पानं होती हिरवी ती सर्व कट करून घेतली. तर मी जुडीमधले सर्व जी कवळी पानं शेंडा होता तो अशा पद्धतीने निवडून घेतलाय. तर आता ही निवडलेली जी पानं आहे 2 दिवस आपल्याला उन्हात छानपैकी वाळून घ्यायची. वाळल्यानंतर आपण याची आता भाजी करणार आहोत. तर आपल्याला बराच वेळेस हरभऱ्याची भाजी खाऊशी वाटते, पण ती मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपण हरभऱ्याची जुडी आणून त्याची देखील भाजी करू शकतो. तर आपल्याला 2 ते 3 दिवस भाजी छान वाळून घ्यायची आहे. तर इथे भाजी माझी छान वाळली. वाळल्यानंतर यातल्या ज्या काड्या आहेत मोठ्या त्या आपल्याला सर्व यामधनं काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी भाजी पूर्ण स्वच्छ करून घेतली. जे काड्या वगैरे आहेत त्या सर्व यामधल्या आपल्याला काढून घ्यायचे. फक्त पाणीच आपण यामध्ये वापरणार आहोत. तर इथे मी सर्व भाजी निवडून घेतली. अशा पद्धतीने आपल्याला हाताने ती बारीक करायची. आता यातल्या मी जाड काड्या आहेत त्या सर्व काढून घेतल्यात. हिवाळ्यात अगदी सहज आपल्याला ओल्या हरभऱ्याची जुडी मिळते आणि यापासून आपण 2 ते 3 महिन्यासाठी अशा पद्धतीने भाजी वाळवून ठेवली तर आपल्याला हवे तेव्हा आपण याची भाजी तयार करू शकतो. आता आपण भाजी तयार करायला घेऊयात. तर निवडलेली जी भाजी आहे तिला दाटसरपणा येण्याकरता किंवा एकजीव होण्याकरता त्यामध्ये आपल्याला 3 चमचे बेसन पीठ घालायचे. तर इथे मी 3 चमचे बेसन पीठ घातले. आता हे सर्व आपण हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात. तर इथे तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी ज्वारीचे पीठ देखील वापरू शकता. गावाकडे हरभरा निघायला लागला की अशा पद्धतीने कवळी भाजी तोडून ती वाळवून त्याची भाजी तयार केली जाते. पण आपल्याकडे भाजी मिळत नाही तर अशा पद्धतीने देखील आपण हरभरा सुकून त्याची भाजी तयार करू शकतो. तर बऱ्याच मैत्रिणींना भाजी आवडते पण आपल्याला ती सहज मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपण हरभऱ्याची जुडी आणून त्याची भाजी तयार करून ठेवली तर अगदी 2 ते 3 महिने आपण ही भाजी वापरू शकतो. इथे आपलं पीठ छान मिक्स झालं आहे. आता आपण भाजीचा मसाला बघूयात. तर त्याकरता इथे मी लसूण सोलून घेतलं आहे 5 ते 6 पाकळ्या. भाजलेले शेंगदाणे घेतलेत. 6 ते 7 मिरच्या घ्यायच्या आहेत. आता यातला लसूण आपण फोडणीला देखील वापरणार आहोत. आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतले. आता आपण याचे जाडसर वाटण तयार करून घेऊयात. तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली. यामध्ये आपल्याला 1.5 पळी तेल घालायचे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया. अर्धा चमचे जिरे घालायचे. फोडणीसाठी यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत. 5 ते 6 पाकळ्या आपण यामध्ये घालायच्या आहेत. लसूण आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. लसूण परतला की यामध्ये आपण तयार केलेले मिरचीचे वाटण आहे ते घालूया. तर हे आपल्याला जाडसर असं वाटण तयार करायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये आपण परतून घेऊयात. तर याआधी मी माझ्या चॅनलवर ओल्या हरभऱ्याचा ठेचा या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली देते, ती देखील तुम्ही इथे बघू शकता. 2 ते 3 मिनिटे झालेत. इथे आपले शेंगदाणे छानपैकी परतले गेलेत. तर यामध्ये आपण कट केलेले टोमॅटो घालूया. तर इथे भाजीला आंबटपणा येण्यासाठी यामध्ये आपण टोमॅटो किंवा चिंच देखील वापरू शकतो. तर आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटे आपण टोमॅटो शिजवून घेऊयात. 2 मिनिटे झालेत. आता यावरचे झाकण काढून बघूयात. तर इथे आपलं टोमॅटो छान असं मऊसर झालं आहे. तर इथे तुम्हाला जर भाजीला जास्त आंबटपणा हवा असला तर यामध्ये तुम्ही चिंच देखील घालू शकता. तर यामध्ये भिजवलेली मठाची डाळ आहे ती घालूया. तर इथे मी मठाची डाळ वापरली. तुम्ही इथे मुगाची डाळ देखील वापरू शकता. तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 ग्लास गरम पाणी घातले. पाणी घालून आता हे पाणी आपण 5 ते 10 मिनिटे उकळून घेऊयात. तर हे सर्व आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे. 5 मिनिटे झाले. इथे पाण्याला छान उकळी आली. तर भाजीमध्ये आपण बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचे. तर अशा पद्धतीने आपण बेसन पीठ आणि भाजी मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने आपण ती
थोडी थोडी करून यामध्ये घालायची. चमच्याने आपल्याला हलवत राहायचे आणि दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने आपण भाजी यात घालायची. राहिलेली सर्व भाजी यामध्ये घालायची. आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊयात. एकसारखं हलवायचे म्हणजे बेसन पिठाची यात गाठी होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान असा हिरवा रंग आलाय. एक 5 ते 10 मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण हरभऱ्याची हट्टेव भाजी किंवा गरगट तयार करू शकतो. ग्रामीण भागात अगदी सहज आपली ही भाजी उपलब्ध असते आणि त्यापासून आपण 2 ते 3 महिने अशा पद्धतीने भाजी तयार करू शकतो. पण बराच वेळेस आपल्याकडे भाजी नसते, तर आपण अशा पद्धतीने हरभऱ्याची जुडी आणून त्याची देखील भाजी तयार करू शकतो. अशा पद्धतीने ती आपली भाजी तयार झाली. गॅस बंद करून आता ही आपण सर्व करायला घेऊयात. उन्हाळ्यात तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने आपण भाजी वाळवून 2 ते 3 महिने ही भाजी वापरू शकतो. तर इथे आपली भाजी खूपच छान दिसते. तर यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी देखील इथे मी केली. ही भाजी म्हटलं की त्यासोबत भाकरी हवीच. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी उज्ज्वला रेसिपीला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जो कोणता रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक सर्वात पहिले तुम्हाला दिसेल.